नमस्कार. मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहता त्र्यंबक कापडे डिजिटल. मित्रांनो, कल्पना करा, देशात सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, विधिमंडळ आहे, संसद आहे, पण विरोधी पक्ष नेता नाही आणि विरोधी पक्षही नाही. सरकार जे म्हणेल तेच अंतिम. प्रश्न विचारणारा कोणी नाही, चुका दाखवणारा कोणी नाही, जनतेच्या असंतोषाला सभागृहात आवाज देणारही कोणी नाही. मग याला लोकशाही म्हणावं का? आज हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते पदाचे प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्लीत राजकीय संघर्ष सुरू आहे आणि तो नेहमीच सुरू असतो. पश्चिम बंगाल राजकीय वादातून पेटला आहे. सतत केंद्र आणि राज्य संघर्ष सुरू असतो. अशा विविध कारणांनी देशभरात एक चर्चा वाढत चालली आहे आणि ती म्हणजे विरोधक निवडणुकीत पराभूत होत आहेत की त्यांना पराभूत केलं जात आहे. तुमच्या मनातल्या या सर्वच प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. काल महाराष्ट्रात जे घडलं तेच उद्या पश्चिम बंगालमध्ये होईल का? तामिळनाडूमध्ये होईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात वारंवार ऐकायला मिळत आहे. ही चर्चा खरी की खोटी हा वेगळा मुद्दा, पण मतदारांच्या मनात निर्माण होणारी अस्वस्थता मात्र खरी आहे. लोकशाहीत सरकार चालवणं महत्वाचं असतं, पण सरकारवर नियंत्रण ठेवणं त्याहून अधिक महत्वाचं असतं. विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नाही, तो लोकशाहीचा सुरक्षा रक्षक असतो. तो सरकारला प्रश्न विचारतो, धोरणांची तपासणी करतो, जनतेच्या समस्या सभागृहात मांडतो, सरकारच्या चुका दाखवतो, सत्तेला आरसा दाखवण्याचं काम करतो. म्हणूनच जगातील प्रत्येक प्रगत लोकशाही देशात मजबूत विरोधी पक्षांना तेवढंच महत्व दिलं जातं. महाराष्ट्र काय सांगतो? महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदललं आहे. शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, सत्तेची समीकरणं बदलली, पक्षांचं चिन्ह बदललं, पक्षांची नावं बदलली, सत्ता बदलली. पण या सर्व प्रक्रियेनंतर अनेक मतदारांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. आपण ज्या पक्षाला मत दिलं तोच पक्ष निवडणुकीनंतर राहिला का? निवडणुकीत दिलेल्या कौलाचा अर्थ बदलला का? हा प्रश्न केवळ महाराष्ट्राचा नाही, तर लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा आहे. विरोधक कमकुवत होण्यामागे फक्त जनता जबाबदार आहे का? एखादा पक्ष निवडणुकीत हरला तर तो जनतेचा निर्णय असतो, त्याबद्दल वाद नाहीच. पण आज देशभरात एक वेगळी चर्चा सुरू आहे. विरोधकांचा आरोप आहे की विरोधी पक्ष केवळ निवडणुकांमध्येच पराभूत होत नाही, तर त्यांना इतर मार्गांनीही कमकुवत केलं जात आहे. हा आरोप योग्य की अयोग्य याचा निर्णय जनता करेल, पण हा प्रश्न चर्चेत नक्कीच आहे. आज अनेक राज्यांमध्ये निवडून आलेले आमदार आणि खासदार पक्ष बदलताना दिसतात. त्यामुळे सरकार पडतात, नवीन सरकार बनतात. हे सर्व कायद्याच्या चौकटीत होत असल्याचा दावा केला जातो. परंतु टीकाकार विचारतात, जर मतदाराने पक्षाला मतदान केलं असेल आणि निवडून आलेला प्रतिनिधी नंतर वेगळ्या राजकीय दिशेने गेला असेल, तर मतदारांच्या कौलाचं काय? लोकशाहीत हा प्रश्न दुर्लक्षित करता येत नाही. पक्षचिन्ह आणि पक्ष नावांचा प्रश्न महाराष्ट्रातील घटनांमुळे देशात एक मोठी चर्चा आता सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाचे निर्णय कायदेशीर प्रक्रियेनुसार झाले, न्यायालयीन प्रक्रिया देखील पूर्ण झाली. परंतु विरोधकांचा आरोप असा आहे की अशा घटनांमुळे मूळ राजकीय पक्षांचं मोठं नुकसान होत आहे. सामान्य मतदाराला प्रश्न पडतो, मी ज्या चिन्हाला मत दिलं, ज्या नावावर विश्वास ठेवला, तेच निवडणुकीनंतर बदलले तर? लोकशाही केवळ कायद्यावर चालत नाही, ती जनतेच्या विश्वासावरही चालते. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेकदा सत्तांतर झाली, सरकारे आली, सरकार गेली, पण विरोधी पक्ष नेहमी अस्तित्वात होता. आज परिस्थिती वेगळी आहे. विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष नेते पदच रिकाम आहे. हा केवळ एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा प्रश्न नाही, हा लाखो मतदारांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे.
कारण विरोधी पक्षनेता म्हणजे केवळ राजकीय पद नसतं, तो सरकारला प्रश्न विचारणारा घटनात्मक आवाज असतो. आज तो आवाज कुठे आहे? हा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने विचारला पाहिजे. दिल्लीत काय सुरू आहे? दिल्लीत अनेक वर्ष निवडून आलेलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात अधिकारांवर संघर्ष वारंवार दिसत राहिला. प्रशासन कोण चालवणार? अधिकार कोणाकडे असतील? निर्णय कोण घेणार? या सर्व प्रश्नांवर वारंवार संघर्ष पेटत राहिला. आता पश्चिम बंगालचं बघा. पश्चिम बंगालमध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष देखील वारंवार चर्चेत राहतो. तपास यंत्रणा असतील, राजकीय आरोप असतील, प्रशासकीय संघर्ष या सर्व गोष्टींमुळे तेथील राजकारण सतत तापलेलं असतं. येथेही समर्थक आणि विरोधक दोघेही आपापली बाजू मांडतात. पण सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न एकच असतो, लोकशाहीतील राजकीय स्पर्धा कुठे संपते आणि संस्थात्मक संघर्ष कुठे सुरू होतो? तपास यंत्रणा आणि राजकारण याचा जर विचार केला तर आज विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्या कारवाया झालेल्या दिसतात. विरोधक म्हणतात या यंत्रणांचा वापर राजकीय दबावांसाठी केला जातो. सरकार सांगतं तपास संस्था स्वतंत्र आहेत आणि कायद्याप्रमाणे काम करतात. दोन्ही बाजूंचे दावे वेगवेगळे आहेत, पण जनतेच्या मनात निर्माण होणारा प्रश्न मात्र महत्वाचा आहे. कायद्याचा वापर होत आहे की कायद्याचा राजकारणासाठी वापर केला जात आहे? विरोधकच नसतील तर काय होईल? एका क्षणासाठी कल्पना करूया, देशात एकच पक्ष प्रभावी राहिला, सर्व राज्यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता आली आणि विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत झाला. मग काय होईल? सरकार अधिक शक्तिशाली होईल, निर्णय वेगाने होतील, पण त्याच वेळी प्रश्न विचारणारे कमी होतील, धोरणांची तपासणी कमी होईल, चुकांवर चर्चा कमी होईल, असंतोष रस्त्यावर दिसून लागेल. कारण सभागृहात आवाज नसेल तर तो रस्त्यावर उमटेल. म्हणून लोकशाहीचा खरा अर्थ तुम्हा आम्हाला आज समजून घ्यावा लागेल. लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक नाही, लोकशाही म्हणजे सततचं उत्तरदायित्व. सत्ता आणि विरोधक हे रेल्वेच्या दोन रुळांसारखे असतात. एक रुळ सत्तेचा, दुसरा रुळ विरोधकांचा. एका रुळावर रेल्वे धावत नाही, त्याचप्रमाणे मजबूत विरोधकांशिवाय लोकशाहीही निरोगी राहू शकत नाही. आजचा प्रश्न भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूल किंवा आम आदमी पक्षाचा नाही, प्रश्न लोकशाहीचा आहे. कारण आज जो सत्तेत आहे तो उद्या विरोधात असू शकतो आणि आज जो विरोधात आहे तो उद्या सत्तेत असू शकतो. पण कोणताही पक्ष सत्तेत असो, त्याला प्रश्न विचारणारा आवाज जिवंत राहिला पाहिजे. कारण लोकशाहीची ताकद सरकार किती मजबूत आहे यावर ठरत नाही, तर सरकारला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य किती जिवंत आहे यावर ठरते. मतदानाच्या दिवशी मतदार लोकशाहीचा मालक असतो, पण निकाल लागल्यानंतर तो फक्त प्रेक्षक बनतो का? तुमचं मत काय आहे? जर एखादा आमदार, खासदार किंवा पक्ष निवडणुकीनंतर वेगळी राजकीय भूमिका घेत असेल तर त्याने पुन्हा जनतेकडे जाऊन मत मागितलं पाहिजे का? की निवडून आल्यावर त्याला तो अधिकार असावा? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.